नमस्कार मैत्रिणींनो. नमस्कार मैत्रिणींनो. नमस्कार मैत्रिणींनो. नमस्कार मैत्रिणींनो. नमस्कार मैत्रिणींनो. मी कल्पिता पटेल आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर चला बनवूया. मी कल्पिता पटेल आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाची नानकटाई. ओव्हन न वापरता गॅसवरतीच आपण कढईमध्ये नानकट बनवणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर हे बघा, अशा पद्धतीचे नानकट बनवायचे आहे. तर चला बनवूया. हे बघा, आपण एक ताट घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 3 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. तुम्ही साजूक तूपही घेऊ शकता किंवा डालडा पण घेऊ शकता. हे बघा, अगोदर 3 चमचेच घ्यायचे, नंतर लागला तर पुन्हा घेऊया आपण. हे बघा, पिठी साखर घेतलेली आहे. पूर्ण 1 वाटी नाही आहे, पाऊण वाटी आहे. हे बघा, पिठी साखर आहे, चाळवून घेतलेले आहे मस्त. आता हे आपल्याला तुपामध्ये घालून घ्यायचे आहे. तुम्ही गोड किती खाता ना त्यावर आहे. हे बघा, आता हे सर्व आपल्याला तुपात मिक्स करून घ्यायचं आहे एकदम. हे बघा, एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तूप जाड नाही घ्यायचं तूप आणि पातळही नाही करून घ्यायचं, मीडियम ह्याचं घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण आपल्याला अगदी क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, असे हे आपल्या बोटाच्या साहाय्याने फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे. अगदी 5 ते 7 मिनटं अगदी हलक्या हाताने हे करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, असं क्रीमी टेक्स्चर यायला पाहिजे. हे बघा, अगदी 5 ते 7 मिनटं हे असंच करत राहायचं आहे. पहिले 3 चमचेच तूप घ्यायचं आहे. आपण जे पोहे खातो ना त्या चमच्याने 3 चमचे तूप घ्यायचं आहे. मी डालडाच घेतलेला आहे, म्हणजे जेमिनीचा असतो ना तोच घेतलेला आहे. तुम्ही साजूक तूपही यूज करू शकता. मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, 5 ते 7 मिनटं आपण असं फिरवून घेतल्यानंतर आपली पूर्ण क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता पूर्ण हे झालेलं आहे. हे बघा, हे 5 ते 7 मिनटं आपण पूर्ण फेटून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अगदी छोटंसं हे बघा असं टाकून बघायचं आहे. हे बघा, हे जर खाली बुडाला लागलं ना, म्हणजे वरती नाही आलं तर समजायचं आपलं व्यवस्थित झालेलं नाही आहे. पण हे बघा, पाण्यात तरंगते, तुम्ही बघू शकता. हे बघा, पाण्यात तरंगते म्हणजे आपले परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे. ही प्रोसेस महत्त्वाची आहे, तरच आपला नानकटाई चांगली होईल. हे बघा, तुम्ही बघू शकता पाण्यात तरंगायला लागलं आहे, ते म्हणजे आपलं परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे. हे बघा, आता एक चाळण घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 वाटी गहूचं पीठ आहे. हे बघा, 1 वाटी गहूचं पीठ आहे, ते घालून घेतलेलं आहे. अर्धा वाटी बेसन आहे, ते घालून घेतलेलं आहे. पाव वाटी रवा घालून घेतलेला आहे. हे मिश्रण आता आपल्याला चाळून घ्यायचं आहे यामध्ये. हे बघा, अशा प्रकारे म्हणजे चाळवलेलेच आहेत पीठ वगैरे, आणि रवा शक्यतो बारीक घ्या. हे बघा, सगळं मिक्स करून चाळवून घ्यायचं आहे. यामध्ये चवीपुरता मीठ, आवडीनुसार तुम्ही मीठ घालून घ्यायचं आहे. छोटा अर्धा चमचा हे बघा वेलची पूड घालून घ्यायची आपण. अर्धा चमचा खायचा सोडा घालून घ्यायचा आहे. आता हे बघा, सगळं आपण घेतलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पाणी वगैरे काही वापरायचं नाही आहे. तुम्ही खायच्या सोड्याऐवजी तुम्ही बेकिंग पावडर पण यूज करू शकतात, पण माझ्याकडे आत्ता अवेलेबल नाही आहे म्हणून मी खाण्याचा सोडा घातलेला आहे. सगळं आपल्याला ह्यातच मिक्स करायचं आहे. पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही आहे. ह्याचा एक आपण चपातीचा गोळा कसा करून घेतो आपण गव्हाच्या पिठाचं, तसं करून घ्यायचं आहे. हे आपल्याला पीठ जर कोरडं वाटलं ना, त्यामध्ये पुन्हा आपण तूप घालूया, म्हणजे डालडा घालून घेऊया. हे बघा, हे सर्व मिक्स केलेलं आपल्याला कोरडं वाटते. हे बघा, यामध्ये आता आपण पुन्हा 2 चमचे तूप घालून घेऊया. हे बघा, आपल्याला पुन्हा 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही आहे. हे बघा, तूप घातल्यानंतर यामध्ये सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान होतात, पटकन होतात. रवा बारीकच शक्यतो वापरा तुम्ही यामध्ये. आता ह्याचा मी एक गोळा तयार करून घेते. साधारणतः आपल्याला 5 चमचे तूप लागलेलं आहे, म्हणजे पाऊण वाटी सांगितलं तरी चालेल, तूप लागलेलं आहे आपल्याला. आता ह्याचा मी एक परफेक्ट असा गोळा तयार करून घेते. आपलं कसं आता बॅट हे सारण आहे, म्हणजे हे मस्त व्यवस्थित
मऊ पडायला लागलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल अगोदर कसं सर्व सुट्टं होतं पीठ. म्हणजे आता बघा जसं आपण मळत राहणार ना तसं तूप त्यामध्ये मिक्स होतं आणि गोळा तयार व्हायला चालू होते. मी आत्ता 2 चमचे आणि अगोदर 3 चमचे असं करून 5 चमचे म्हणजे साधारणतः पाऊण वाटी तूप लागलेलं आहे आपल्याला. हे बघा आता याचा गोळा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा छान असा गोळा छान तयार झालेला आहे. पाणी वगैरे अजिबात पाणी दूध काही वापरायचं नाही आहे. छान असा अशा प्रकारे गोळा तयार झालेला आहे. आता ह्याचे आपण नानकटही बनवून घेऊया. हे बघा आता आपण काय करायचं आहे, असे ह्याचे गोळे घ्यायचे आहेत. हे बघा हातावर असं करून घ्यायचं आहे आणि असं पेड्यासारखा आकार द्यायचा आहे आणि ह्याला एक ड्रायफ्रूट लावायचं आहे. कुठलाही तुमच्या आवडीचा तुम्ही ड्रायफ्रूट लावू शकतात. माझ्याकडे आत्ता सध्या काजूच अवेलेबल आहेत आणि ह्या डिशला मी तूप लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता हे मी ठेवणार आहे. हे बघा अशा प्रकारचे घ्यायचे. हे बघा थोडंसं लांब ठेवा कारण ते मग फुलून येतात ना, त्यामुळे थोडंसं लांब ठेवा. हे बघा मी अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत. छोटेसे गोळे घ्यायचे आहेत आणि बनवून जवळ ठेवू नका कारण ते फुलल्यानंतर त्यांना फुलण्यासाठी जागा भेटली पाहिजे. थोडंसं लांबच ठेवा. हे बघा तुम्ही बघू शकता मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये बारीक मीठ पसरवलेलं आहे आणि एक स्टँड ठेवलेलं आहे. ते थोडंसं आता आपण गरम करून घेऊया. एक झाकण ठेवते मी म्हणजे कढई छान गरम होऊन येईल. हे बघा 5 ते 7 मिनटं मस्त आपण गरम करून घेतलेले आहे. आता आपण ही डिश ठेवूया यावर. छान झाकण ठेवून 8 ते 10 मिनटं हे भाजून घेऊया मस्त आपले टोस्ट. हे बघा 7 मिनटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. हे बघा तुम्ही बघू शकता आपले मस्त असे नानकट तयार झालेले आहेत. आता ही डिश मी काढून घेते. हे बघा डिश काढून घेते. हे बघा तुम्ही बघू शकता छान असे तयार झालेले आहेत. आता दुसरी डिश ठेवूया आपण. हे बघा आता आपण साधारणतः 5 ते 7 मिनटं मीडियम गॅसवर मस्त भाजून घेऊया आपण. हे बघा आता थंड झालेलं आहे. कालथा घ्यायचा आणि त्याने फक्त असा कालथा मारायचा आहे. बघा पटकन निघतात. हे बघा अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत. हे बघा सगळे काढून घेतलेले आहेत. हे बघा तुम्ही बघू शकतात छान असे मस्त नानखट आपले तयार झालेले आहेत. हे बघा आपले हे पण तयार होत आहेत. हे बघा तुम्ही बघू शकतात. आता अगदी 2 ते 3 मिनटात ही तयार होणार आहेत. हे बघा तुम्ही बघू शकतात आपली नानखटं मस्त अशी हे बघा तयार झालेली आहेत. अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. फक्त भाजण्यासाठी थोडंसं टाईम जातो. बाकी छान असं ह्या गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैद्याचं पीठही यूज करू शकतात. हे बघा छान मुलांना डब्याला खाण्यासाठी वगैरे असं तुम्ही स्टोर पण करून ठेवू शकतात बनवून. किंवा कोण पाहुणे आल्यावर काहीतरी गोड बनवायचं आहे चहासाठी तरी तुम्ही यूज करू शकतात मस्त असं खाण्यासाठी. हे बघा छान अशी तयार झाली. तर ही साधी सोपी नानकटाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.